नमस्कार, कसे आहात सगळे? तर मस्त मजेत असाल. आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी तुमचं खूप सारं स्वागत करतो. तर आज आम्ही अनायाला डेंटिस्टकडे नेणार आहे, कारण तिचा दात काढायचा आहे. तुम्हाला माहीतच असेल की ती 1-1.5 वर्षाची असताना तिचा जो इथले 2 दात आहेत त्यातला एक तर पूर्णच अर्धा तुटला होता आणि एक थोडासा तुटला होता, कारण ती घोड्यावरनं पडली होती. जो खेळण्यातला होता तो खा आणि तो थोडासाच तुटलेला. मग थोड्या दिवसांनी तो थोडा थोडा तुटत गेला आणि पूर्ण काळा पडला. मग आम्ही दाखवलेलं डेंटिस्टला, तर ते बोलले काढायला पाहिजे, मग वरून दुसरा येईल. तर आज आम्ही तेच काढायला चालला. शाळेला पण गेलेली नाही आहे. आणि आज रडणार नाही. आणि स्ट्रॉंग आहे ना? नाही नाही स्ट्रॉंग. तर चला आज जाऊयात आज डेंटिस्टकडे, बघू काय काय करते. आणा रडते का काय करते. थोडंफार आवरून आता आम्ही दोघीच चाललो आहे, कारण यांना काय टाईम नव्हता. मग आम्हाला दोघींना जायचं होतं. जवळच आहे डेंटल, गाडीनंच जाणार होतो दोघीजण. आता इथं पोहोचलो आम्ही. तर तुम्ही बघू शकता एरिया कसा आहे, कारण की खूप जुन्या बिल्डिंग्स आहेत, आता रिपेअर व्हायला लागलं. डेंटल पण जस्टच बनलं आहे आता इथे या कॅन्टमध्ये. जास्त नंबर नव्हते, पुढे 5-6 नंबर होते, त्यामुळे आमचा काहीतरी टाईमपास चाललेला दोघींचा. अनयाला काहीच नव्हतं की काय होईल आज, बस तिच्या खेळण्याच्या नादातच होती. ये क्ले है बेटा, क्ले को ऐसे लगा दो. कोलगेट लावले. देखो ऐसे कोलगेट आहे बघ, छान लागते. छान बंद नहीं करना. नाही काढायचं. ऊपर बाइट बाइट चाव बाइट चाव दबा. चाव. हाँ ऐसे रखना दबा के, ठीक है. अभी 15 मिनट तक दबा के रखना है, फिर कॉटन निकाल. जसं तुम्ही पाहिलं, दात तर काय नाही काढला, फक्त थोडी सफाई केली त्याची. तर पहिला आम्हाला त्यांनी सांगितलेलं की दात काढायला पाहिजे, वरून दात यायला लागला आहे. मी एक्सरे पण दाखवतो तुम्हाला. तर वरून दात यायला लागला, हा काढायला पाहिजे म्हणजे वरचा येईल. आणि आज म्हणायला लागलेत की दुखत नसला तर कशाला काढायचा. दुखत नाही आहे, कारण की तो किडलेला नाही आहे दात, तो पडल्यामुळे तर म्हणतात ना, म्हणजे असं रक्त कसं साकळतं तसं तो काळा झालेला. तर आता परत म्हणताय 3 दिवसांनी या. आणि मम्मी ना मला चॉकलेट नको, मला चॉकलेट नको आहे. हे चॉकलेट मी बोरणांसाठी आणले, तुझ्यासाठी नाही आणलेलं. तर आता काय समजेना काय करायचं. ते म्हणतात की 2 वर्षांनी पडून जाईल आपला दात, मग तो येईल. एक चॉकलेट पाहिजे मला. चॉकलेट खाल्ल्यावर दाती जागा नाही, जे तुटलं ना सगळे दात काढून टाकायला लागणार. नाही होय नाही मी होय. नाही चॉकलेट नाही खाणार मी. हां, चॉकलेट खायचं नाही. गुडगेला आहे ना तू? आणि आमची गुडगेला आहे, चॉकलेट नाही खात, बिस्किट नाही खात. हां, मी ऐकलं सगळं. तर झाला आमचा दिवस आज बरबाद. काहीच नाही झालं. आम्हाला वाटलं काढतील म्हणजे तो येईल दुसरा. म्हणजे हिचं एज पण नाही आहे सोडा, कारण की आता 4.5 चालू आहे, मग 7व्या-8व्या वर्षी दात पडतील. तोवर ते म्हणतात नको काढायला. मग आता बघूयात, जर दुखलं तर यायला सांगितलं, नाही दुखलं तर मग ते म्हणले फिलिंग भरून देतो फक्त. मग जाऊ दे तिकडं, कशाला
तरी पण बघणार, जर दुखलं तर जाईनच, नाहीतर मग 2 वर्षांनी नाही पडला तर मग परत जायचं आणि दात काढून यायचं. तर आजचा आमचा दिवस असा बरबाद झालेला आहे, कामाचा पत्ता नाही. सकाळी तरी धुवून गेलेलो, बाकीचं आहे तसंच कुकर लावलेलं. आता भाकऱ्या टाकायच्या, भाजी करायची, झाडू, फरशी, एवढं काम आहे आता. चला तर आवरूया. आमचा बिलॉग माझा दादू झाला. ही चॉकलेट खाते ना म्हणून दात असा झाला. आम्हाला फोटो काढू दे की. चल बाय करूया, बाय करूया की. बाय बाय. बाय.